8 दिवस झाले साहेब इथं लाईट नाही. एक पोल पडले, एक पोल मोडलेला आहे, सिमेंटचा पोल आहे. 200 पोल मोडलेले आहेत. पोल आज आलेत महाराज. आणि गँग आपल्याकडे कोणीच नाही, काम करायला कोणीच सांगतात इच्छुक नाही. बर, आता काम करायला 2 गँग आता आज आले. आता हळूहळू मेन लाईनची कामं चालू होतील पहिला. पण काय झालं साहेब मध्ये 8 दिवस पाणीच नाही प्यायला लोकांना. त्याने मला सगळं मान्य आहे. पण 200 पोल मोडलेत एका ठिकाणी. आपल्या संघात तर पहिले कोणी येतच नाही कामाला मुळात. बर, आता आहे की लक्ष्मणची एक गँग आहे फक्त. आता त्यानं कुठं कुठं काम करणार आहे. बरं तुम्ही पोल देता का? ही माणसं खांदून ही पोल रोवून घेतील, बाकीच वडा माणसं रिस्क आहे ना. तिथं अपघात घडला म्हणजे काय करणार? नाही, त्याचं कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल की त्याचं हे सांगायला ना. कॉन्ट्रॅक्टर आहे की लावतो नियोजन. 1-2 दिवस थांबा म्हणून. कारण सगळी कामं 2 दिवसावर कसं ते नुकसान झालंय. पहिलं 8 दिवस बंद केले. काय झाले? पहिल्याच 8 दिवस उडकी ना. नाही, उठकी नाही, इकडं दरीपडचीला म्हणतात. हा एक पोल आहे फक्त. जर पोल नसेल तर पोल ऍडजस्ट करतो मी. नाही पोल आहेत, पोल आहेत. मग तेच म्हटलं तुम्ही, मग तेवढं जर झालं तर फार बरं झालं असतं साहेब. काय करतो मी, काहीतरी करतो मी. बघा ना, थोडं आज होते का ते काहीतरी करून. पाणी नाही तर लोकांची लय परिस्थिती बिकट आहे. सगळीकडेच नाही हो विषय तो. आता एकाचाच विषय नाही ना. एवढं मोठं झालंय की कंट्रोलच्या बाहेर आहे विषय. दुसरं काही नाही. आणि दुसरं काय झालंय की त्यांच्याकडे टँकर पण 1 महिना झाली येत नाही पाण्याचा. ते पण परिस्थिती बिकट झाली आज. करतो मी काहीतरी व्यवस्था आहे. हा ठीक, नाही होणार. पोल अजून यायचे, आता यायला लागलेत पोल. आता याल काय? हा ठीक आहे, चालतं, ओके. बोर्ड ऑफिसमध्ये आलोय. तब्बल 8 दिवस झाले या ठिकाणी वादळी वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे 200हून अधिक पोल या ठिकाणी पडले. त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळं इथले अधिकारी देखील रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत. वायरमॅन देखील काम करले आहेत. माझी प्रशासकाने विनंती आहे, ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वादळी वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमॅन होते सगळे वायरमॅन त्या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करून 2 महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली. जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यपूर्वक अन्याय का? आम्ही कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का? जर इथली वीज बोर्डाचे अधिकारी जर काम करत असतील तर कमी प्रमाणामध्ये, एक तर दुष्काळी भाग आहे, लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने ते कर्मचारी कमी आहेत, कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत. त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथली जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल, माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना, संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन 200हून अधिक पोल. हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडलेत. पाणी देखील नाही. एका घरामध्ये 4-4, 5-5 जनावर आहेत. माणसाला पाणी पिणं, बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावराला